नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला मक्का पिकावरती अळीचं चांगल्या प्रमाणामध्ये नियंत्रण करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला चांगल्या कंपनीचे औषध सांगणार आहे की कोणत्या प्रकारचे तुम्ही औषध फवारणी करून तुमच्या मक्कावरील जे अळी ती नियंत्रण करू शकतात. शेतकरी मित्रांनो, जर आपण या व्हिडिओवरती नवीन आला असाल सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याजवळील शेतकऱ्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा. तर भरपूर ठिकाणी रब्बी हंगामामध्ये आणि खरीप हंगामामध्ये मक्कावरती अळीचा प्रादुर्भाव कमी जास्त होत असतो, पण रब्बी हंगामामध्ये भरपूर ठिकाणी आता थंडीचं जास्त प्रमाण वाढलेलं आहे, तर त्या ठिकाणी अळीचं प्रमाण कमी दिसत आहे. पण मात्र ज्या ठिकाणी थंडीचं प्रमाण कमी अशा ठिकाणी आपल्याला अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. तर शेतकरी मित्रांनो, अशा वेळेस कोणती फवारणी करणं आवश्यक आहे? जर तुम्हाला चांगल्या कंपनीचे प्रोडक्ट जर फवारणी करायचे असेल तर तुम्हाला त्याची किंमत पण तशी चांगल्या प्रमाणामध्ये मोजावी लागणार आहे. तर जर आपण चांगलं ब्रँडेड कंपनीचं औषध फवारणी केलं तर रिझल्ट आपल्याला 10 ते 15 दिवस स्वस्त किमतीपेक्षा रिझल्ट जास्त भेटतो. तर मित्रांनो, चांगल्याच प्रमाणामध्ये तुम्हाला प्रोडक्ट सांगणार आहे की ती तुम्ही आपल्या मक्का पिकावरती फवारणी करून चांगल्या प्रमाणामध्ये रिझल्ट तुम्ही मिळवू शकता. तर सर्वप्रथम जर आपण कंपनीचं प्रोडक्ट बघितलं, सिजंटा कंपनीचं ॲम्प्लिगो. भरपूर शेतकऱ्यांना माहिती आहे चांगल्या कोणत्याही प्रकारची अळी असू द्या ती मक्कावरती पूर्णपणे नियंत्रण करत असतात. तर ॲम्प्लिगोचं जे प्रमाण तुम्ही 15 ते 20 लिटर पंपासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. 20 ml जर तुम्ही 20 लिटर पंपासाठी जर वापर करत असाल तर 20 ml घ्या. 15 लिटरचा पंप असेल तर 15 ml, म्हणजे प्रति 1 लिटर 1 ml तुम्ही याचा वापर करू शकतात. तर दुसरं जे प्रोडक्ट बघितलं ते दिल्ली गेट. तर ॲम्प्लिगोचं जे किंमत आहे ती मार्केटमध्ये तुम्हाला 1400, 1500, 1550च्या दरम्यान भरपूर ठिकाणी मिळून जाते. तर दिल्ली गेटमध्ये जर बघितलं तर दिल्ली गेट हे चांगल्या प्रमाणामध्ये एक चांगल्या कंपनीचं प्रोडक्ट आहे, कोर्टेवा कंपनीचं. तर डव कंपनीचं. तर त्याच्यामध्ये दिल्ली गेटमध्ये जर आपण प्रमाण बघितलं तर 15 ml 20 लिटर पंपासाठी तुम्ही याचा 15 ml वापर करा. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला वाटलं तर मक्कामध्ये पिवळापणा असला किंवा चांगल्या टवटवीत दिसण्यासाठी किंवा वाढीसाठी तुम्ही मायक्रोन्यूटनचा वापर करू शकता. जर मायक्रोन्यूटनचा वापर केला मक्का चांगली हिरवीगार राहते, टवटवीत दिसते आणि वाढ पण चांगल्या प्रमाणामध्ये जोमदार होते. तर अळीसाठी दिल्ली गेट तुम्ही 15 ml याचा वापर करू शकतात. तर याच्यामध्ये जर किंमत बघितलं तर मार्केटमध्ये आपल्याला 1150 किंवा 1100च्या दरम्यान आपल्याला 100 mlचं प्रोडक्ट मिळून जाते. तर आता तिसरी गोष्ट म्हणजे तिसरं जर बघायला गेलं तर भरपूर शेतकरी कमी खर्चामध्ये दोनदा फवारणी करत असतात. तर याच्यामध्ये बघितलं तर इमॅमेक्टिन बेंझॉल किंवा बॅराझाईड, अदामा कंपनीचं बॅराझाईड हे जे घटक आहे, तर बॅराझाईडचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेलाच आहे. बॅराझाईड संपूर्ण माहिती कशाप्रकारे डोस आहे, तुम्ही कोणत्या पिकासाठी वापर करू शकता याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर अदामा कंपनीचं बॅराझाईड तुम्ही घेऊ शकता, कमी खर्चामध्ये तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जातं. तर याचं जे प्रमाण बघितलं तर 40 ml 15 ते 20 लिटर, शक्यतो 20 लिटर पंपासाठी 40 ml याचा वापर करा, तर चांगला रिझल्ट तुम्हाला शेतामध्ये दिसून जाईल. तर याच्यामध्ये जर बघितलं हे 3 प्रोडक्ट तुम्ही कोणत्याही कंपनीचं म्हणजे चांगला जे घटक त्या कंपनीचं घेतलं तर रिझल्ट तुम्हाला अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये मिळणार आहे. तर जर आपण आता चौथं प्रोडक्ट सजेस्ट करूया की कराटे. भरपूर शेतकऱ्यांना कराटे माहितीच आहे, कमी खर्चामध्ये चांगलं नियंत्रण होऊन जातं. तर भरपूर ठिकाणी कराटेचा वापर होत असतो आणि भरपूर शेतकरी अद्रक पिकावरती कराटेचा वापर जास्त करतात. आणि शक्यतो आता घावावरती जर तुम्हाला फवारणी करायची असेल तर कराटे याची पहिली फवारणी तुम्ही घेऊ शकता. पण मक्का पिकावरती जर कराटेचा वापर केला तर रिझल्ट चांगला तुम्हाला मिळणार आहे. तर याचं जर कराटेचा सिजंटा कंपनीचं चांगलं ब्रँडेड प्रोडक्ट आहे कराटे नावानं, किंवा वेगळ्या कंपनीचं पण तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये लॅम्बडा सायथोदिन 5% राहते. तर शक्यतो कराटे फवारणी करताना तुमच्या अंगावरती जर वारं उलट्या दिशेने असेल तर फवारणी करू नका. फवारणी करताना तुम्हाला चांगली काळजी घ्यायची. भरपूर ठिकाणी कराटे फवारणी केल्यानंतर जर तुमच्या अंगावरती किंवा चेहऱ्यावरती उडालं तर तुम्हाला त्याची खाज होते. तर त्यासाठी भरपूर शेतकरी कराटे वापर करत नाहीत. तर भरपूर शेतकरी कराटे वापर करत असाल तर रिझल्ट शेतामध्ये चांगलाच मिळत असेल. तर शेतकरी मित्रांनो, कराटेचं प्रमाण जर घेतलं तर 20 लिटर पंपासाठी तुम्ही 25 ml याचा वापर करू शकतात. तर अशा प्रकारचे या 4-5 प्रोडक्टमधून तुम्ही कोणतंही प्रोडक्ट घेऊ शकता, तर रिझल्ट तुम्हाला चांगला मिळणार आहे. जर कमी खर्चामध्ये जर फवारणी करायची असेल, मक्का पिकावरती अळीचा प्रादुर्भाव कमी आहे त्यामुळे नॉर्मल फवारणी करायची असेल तर तुम्ही इमॅमेक्टिन घेऊ शकता. जे आपलं शेवाय फॉर्ममध्ये म्हणजे शेवायसारखं असतं ते इमॅमेक्टिन घेऊ शकता, किंवा क्लोरो आणि सायपर जे घटक ज्या प्रोडक्टमध्ये आहे ते तुम्ही घेऊ शकता. जसं की कॅनॉनमध्ये एक
क्लोरो आणि सायपर आहे, त्यामुळे ते अळीसाठी चांगल्या प्रमाणामध्ये रिझल्ट देतं. आणि जर तुमच्या शेतामध्ये मका पिवळी पडेल असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये झिंकचा वापर करू शकता. पण शक्यतो भरपूर ठिकाणी आता जे शेतकरी तणनाशक फवारणी करतात अशाच ठिकाणी शेतकरी मका पिवळी दिसून येते. तर शेतकरी मित्रांनो, तणनाशक कोणतं फवारणी करायचं त्याच्यावरती पण आता व्हिडिओ तुम्हाला लवकरच येणार आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळ शेतकऱ्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि भेटू एकदा पुन्हा अशाच नवीन माहितीसह. धन्यवाद.